नितीश कुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा संध्याकाळी 5 वाजता शपथविधी। नितीश कुमार यांच्यासह 8 जण शपथ घेणार। भाजपच्या कोट्यातून 2 उपमुख्यमंत्री। महाआघाडीमध्ये परिस्थिती योग्य नसल्याने राजीनामा, नितीश कुमार यांचं वक्तव्य। राजीनामा देण्याआधी नितीश कुमारांची पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून चर्चा झाल्याचीही माहिती। महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करा, राज ठाकरेंची मागणी। येत्या शैक्षणिक वर्षापासूनच निर्णय लागू होणार, मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही। कुणबी नोंद मिळालेल्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार, जरांगेंचा निर्धार। तर नोंदी नाहीत त्यांनाही लाभ देण्याची मागणी। ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल, मंत्री चंद्रकांत पाटील यांचं आश्वासन। मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाला नारायण राणेंचा विरोध, राज्य सरकारच्या निर्णयाशी आणि आश्वासनाशी सहमत नसल्याचं वक्तव्य। ओबीसींमध्ये आरक्षण संपल्याची भावना, मुख्यमंत्र्यांचं आम्ही ऐकतो पण मनाचं समाधान होत नाही, भुजबळांचा सरकारला घरचा आहे। छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत बैठक, संध्याकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी चर्चा करणार। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या निर्णयातून ओबीसींचं नुकसान नाही, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। ओबीसी नेत्यांना जीआरचा अभ्यास, चिंतन, मनन करण्याचा सल्ला। छगन भुजबळ यांची ओबीसी आरक्षणासंदर्भातली भूमिका समता परिषदेची, राष्ट्रवादीची नाही। भुजबळांच्या भूमिकेपासून प्रफुल्ल पटेल यांनी हात झटकले, तर आपली भूमिका पटो न पटो समाजासाठी लढणार, भुजबळांचं प्रत्युत्तर। शेतकऱ्यांपुढे आपल्याला एकनाथ शिंदे महत्त्वाचे नाहीत, आमची पार्टी 2 आमदारांची असली तरी एकटा बच्चू कडू 100 आमदारांना पुरेसा, बच्चू कडू यांचं वक्तव्य। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।